नमस्कार शेतकरी दादा. नमस्कार. नाव सांगा आपलं. माझं नाव चंद्रशेखर अजित वाघ, राहणार आडगाव, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव. ओके. कोणता मका लावलेला आहे? आपला सन ॲग्री प्राईड नावाची व्हरायटी, सन ॲग्री कंपनीचा. सन ॲग्री इंडस्ट्रीज, छत्रपती संभाजीनगरचा प्राईड. आता मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर 9637 54 36 99. बरं बरं बरं. किती लावलेला आहे मका आपला? आपला 10 बॅग आहे. 10 बॅग. बरं बरं बरं. कधी लागवड केलेली आहे? त्याची 22 नोव्हेंबर. शेतकरी बंधूंना तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतो बघा. पूर्ण कंस एका लाईनवर आणि 6व्या याच्यावर पूर्ण कंस आणि वरील हाईट बघा, एक समान तुरे. कोणता जास्त उंच नाही, कोणता कमी नाही, काही नाही काही नाही सर. म्हणजे भेसळ वगैरे अजिबात नाही. कधी 22 नोव्हेंबरची लागवड? 22 नोव्हेंबरची. 10 पॅकेट. 10 पॅकेट. बरं बरं. सध्या आता दाणे लागलेले आहेत. दाणे लागले. काय दाणे संख्या? दाणे उभी रांग आहे तरी 47 ते 51. हां हां. आणि आडव्या रांगा 18 20. 18 ते 20 म्हणजे बरोबर आहे. गोल. हां हां. बरं बरं. आता तुम्ही किती वर्षापासून प्राईड लावताय? तरी 3रं वर्ष आहे. 3रं वर्ष. काय खासियत वाटली? खासियत एक सारखा आणि याच्यात भेसळ नाहीये. कणीस सारखं लागतं एका रांगेत. 6व्या याच्यापासून बरोबर कणीस लागतं. 6व्या टिपल्यात. आता तुम्ही स्टार्टिंगला तिथं कंसाच्या वरचा भाग चाऱ्याला वापरला. म्हणजे आमचा प्राईड हा असा मक्का आहे की तो कणीस पकल्यानंतरही चारा हिरवागार तुम्ही सुरू केलेला आहे. आता ते तुम्हाला शेतकरी बंधूंनो ते फोटो दाखवतो तुम्हाला मी, कारण ते स्टार्टिंगला आहे. ओके. आणि बाकी जो बाजूला मक्का लावलाय त्याला कोणता प्रॉब्लेम आलाय? त्याला बिल्डिंगचा प्रॉब्लेम आला. अच्छा. आणि प्राईडला अजून तरी काहीच नाही. 4 महिन्याचा जगवण्यात आला. बिल्डिंग नाहीच आहे प्राईडला. म्हणजे ते लगेच लक्षात येऊन देतं. शेतकरी बंधू पूर्ण दाखवतो तुम्हाला. कुठेच तुम्हाला पान किंवा झाड असं वाळलेलं दिसणार नाही. विल्टिंगचा प्रॉब्लेम अजिबात नाही. मजबूत दांडा आहे आणि पूर्ण हिरवागार. म्हणजे कणीस पकल्यानंतरही आता बघा असं कुणी म्हणेल का आता कणीस पकलेला आहे आणि चारा हिरवागार आहे. बरं. काय उत्पन्न अपेक्षित काय आता? तरी असं तरी आम्ही एकरी 40 ते 45 क्विंटल पर्यंत दरवर्षीच काढतात तुम्ही? बरं बरं बरं. यावर्षी चांगलं येईल त्यापेक्षा, कारण मका यावर्षी सर्व वातावरण वगैरे ही छान आहे. आणि माझा एक अंदाज की 55च्या पुढे जाईल, 50-55च्या. बरं बरं बरं. बाकी शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे का? लावायला पाहिजे. चांगली व्हरायटी. बिल्डिंग नाही मेन म्हणजे आता सगळ्यात जास्त मक्या हमीचं पीक असताना त्यात विल्डिंग जास्त येते. यावर्षी विल्टिंग खूप आली. खूप भयानक प्रॉब्लेम विल्डिंगचा. तर विल्डिंग या मक्याला तरी अजून 10 बॅगांमध्ये कुठं काही दिसली नाही मला. अजिबात नाहीच. दुसऱ्या कंपनीच्या माझ्या टोटल 70 बॅग आहेत. त्याच्यात या 10 आहेत, दुसऱ्या 60 आहेत. त्याच्यामधल्या माझ्या 2 ते 3 कंपन्यांना बिल्डिंगचा प्रॉब्लेम आलाय. 3 एकरच्या शेतांमधून 1.5-2 एकर बिल्डिंग झालेला आहे. अच्छा. याला 3 एकर इथं, तिकडे 2 एकर आहे. काहीच नाही, कुठंच काही बिल्डिंग नाही. अच्छा अच्छा. जे बाबा शेतकरी बंधूंनी बिंदासला पाहिजे. आणि हे बघा आता तुम्हाला जवळून दाखवतो. पूर्ण एकाच रांगेत कणसांची, खाली वर किंवा हे झालं कणसांचं. आता तुऱ्याचं बघा पूर्ण एका लाईनमध्ये. आता हे एकदम शेवटला आहेत आम्ही. तर त्यामुळे शेतकरी बंधूंनो मका लावताना सन ॲग्री इंडस्ट्रीज, छत्रपती संभाजीनगरचा प्राईड अवश्य लावा. धन्यवाद.